नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7 जुलै 2024 रोजी जो सीटेट पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील पर्यावरण अध्ययन किंवा EVSच्या संदर्भाने जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण EVS चे प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, भारत में 7:30 PM है, उसी दिन 2 PM होगा। म्हणजे सरळ सरळ त्यांनी विचारलं की भारतात जर 7:30 वाजले असतील तर 2 म्हणजे दुपारचे 2 कुठे वाजले असतील? ढाका, कराची, लंडन, जपान। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लंडन में। आता हे कसं, हे बेसिकवर आहे बघा, जिओग्राफीचा क्वेश्चन आहे। आपल्याला माहीत पाहिजे की प्रमाण वेळ ही लंडनमधील ग्रीनिच या ठिकाणाहून जाणारं जे 0° रेखावृत्त आहे तिथं फिक्स केलेली आहे आपण ग्रीनिच वेळ। मग आपण ग्रीनिच वेळेच्या 5.5 तास पुढे आहोत। म्हणजे भारतात जर 7:30 वाजलेत संध्याकाळचे, ठीक आहे, सायंकाळचे, तर मग 7.5 तासाने आपण पुढे, मग आता आपल्याला काय जावं लागेल, थोडंसं रिवर्स जावं लागेल तिकडे लंडनकडं। म्हणजेच लंडनमध्ये दुपारचे 2 वाजले असतील हे आपल्याला माहीत पाहिजे होतं। म्हणजे तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे होतं की भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5.5 तासानं पुढं आहे। त्यानंतर EVS में पर्यावरण अर्थात मानव निर्मित पर्यावरण, प्राकृतिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण, तर हे 4ही त्यामध्ये समाविष्ट होतील। म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर नेक्स्ट आहे, प्राथमिक स्तर पर EVS को एक एकीकृत दृष्टिकोण में संचालित करने की सिफारिश की जाती है, सबसे उपयुक्त कारण है। तर अलीकडे प्राथमिक स्तरावर पर्यावरण अध्ययन हे एकत्रित बुकमध्ये द्यायला लागले, ठीक आहे। तर त्याचं काय कारण आहे? EVS विषयों से मुद्दों को आकर्षित करता है, जैसे विज्ञान, सामाजिक विज्ञान और पर्यावरण शिक्षा। बरोबर आहे, EVS मध्ये विज्ञान आहे, सामाजिक विज्ञान आहे, ठीक आहे, पर्यावरण आहे, यामध्ये ते एकत्रित केलेलं आहे का? तर हो। आपण जर बघितलं तर EVS चे जर आपण चॅप्टर पाहिले NCERTचे, तर त्याच्यामध्ये विज्ञान, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण एकत्रित दिलेले आहेत। म्हणजे पहिलं बरोबर वाटतं। ये समग्र समझ विकसित करने में मदत करता है, बी पण बरोबर आहे। या सर्वांचा सहसंबंध लावून एकत्रित आपण विचार कसा करू, ठीक आहे, तर एकत्रित किंवा समग्र समज विद्यार्थ्यांमध्ये वाढावी, तर हे पण ठीक आहे। छात्रों और शिक्षकों के बोझ को कम करने में मदत करता है। बघा, हा काही उद्देश नसतो की ताण कमी करणे, हा कधी उद्देश असू शकत नाही, ठीक आहे। ओझं कमी करणे हा कधी उद्देश असू शकत नाही, म्हणून सी पर्याय कट होईल। एकीकृत EVS पढ़ना सुविधाजनक है। सुविधाजनक हा देखील उद्देश कधी नसतो, ठीक आहे। सुविधाजनक आहे म्हणून हे विषय एकत्रित केले असं देखील आपल्याला म्हणता येणार नाही। म्हणजे मग उत्तर घ्यावं लागेल ए आणि बी बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट, EVS कक्षाओं में मानचित्र पठन गतिविधि छात्रों में कुछ योग्यता और कौशल विकास करता है, वे है, ठीक आहे। तर मॅप रीडिंगमुळं विद्यार्थ्यांमध्ये कोणती कौशल्य येतात? तर एक एक पर्याय वाचू। स्थानों की सापेक्ष स्थिति को समझना, बरोबर आहे, ठीक आहे। आपल्याला एखाद्या ठिकाणाची स्थिती समजते। स्थानों की दिशाओं को समझना, बी पण बरोबर येईल। ठिकाणाची आपल्याला दिशा कळते की इथून कोणत्या दिशेला ते ठिकाण आहे। प्रतीकों और पैमाने को समझना, हे पण बरोबर आहे। सिम्बॉल्स आणि स्केल आपल्याला समजतात की सेंटीमीटर म्हणजे तिथं प्रमाण दिलेलं असतं नकाशाचं, आणि वास्तविक प्रमाण पण आपल्याला त्यावरून कळतं।
किंवा विविध चिन्हे दिलेली असतात नकाशामध्ये, जसं की किल्ला वगैरे असं, ठीक आहे. तर ते आपल्याला हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला समज वाढते. म्हणजे सी पण योग्य आहे. पैमाने के नक्शे के अनुसार सटीक रूप से आरेखन. आता आरेखन थोडं हिंदी असल्यामुळं ड्रॉविंग. आता मॅप रिडिंगमध्ये ड्रॉविंगची अपेक्षा त्याच्यामध्ये येणार नाही. एखादी नकाशा ड्रॉविंगची त्याच्यामध्ये अपेक्षा नाही. आपण फक्त मॅप रिडिंग कौशल्य, मॅप रिडिंगमधनं कुठली कौशल्य विद्यार्थ्यामध्ये येतात याचा संदर्भ घ्यायचा. ड्रॉविंग त्याच्यामध्ये अपेक्षित नाही. म्हणून आरेखन रॉंग होईल. ABC बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. त्यानंतर निम्नलिखित पर्वतों की उत्पत्ति ज्वालामुखी से मानी जाती है. माउंट किलिमांजारो आपल्याला माहिती आहे मृत ज्वालामुखीचं उदाहरण आहे, टांझानियामधलं आहे. तर मग ते येतं, ज्वालामुखीपासून बनलेला तो पर्वत आहे. फुजियामा पण ज्वालामुखीपासून बनलेला पर्वत आहे, जपानमध्ये आहे. आणि आल्प्स पर्वत, आता सी रॉंग आहे, कारण आल्प्स हा वली पर्वत आहे की त्याला फोल्डिंग माउंटेन असं म्हणतात. आल्प्स हा फोल्डिंग माउंटेन आहे, म्हणून त्याची तो व्हॉल्कॅनिक पासून तयार झालेला नाही. म्हणून सी नको. ए आणि बी सांगणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर निम्नलिखित में से उस समूह को चुनिए जो मिश्र धातुओं से बना है. मिश्र धातुओं से बने हैं. स्टील ठीक है, ब्रास ठीक है, टीन तर स्वतंत्र धातू आहे म्हणून हा पर्याय कटला. स्टील ठीक आहे, ब्रास ठीक आहे, ब्रांस ठीक आहे, कारण हे मिश्र धातू आहेत. स्टीलमध्ये आपल्याला माहिती आहे लोखंड, मॅग्नीज असावं लागतं, कार्बन असावं लागतं. ब्रासमध्ये पण आपल्याला माहिती आहे की कॉपर, झिंक असते. आणि ब्रांजमध्ये पण कॉपर आणि टीन असते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मधले सर्व मिश्र धातू येतं. पर्याय क्रमांक 1 टीनमुळे येणार नाही. ब्रास आणि लिथियम स्वतंत्र झाला म्हणून तो पर्याय 3 कटला. मॅग्नेशियम स्वतंत्र आहे, ठीक आहे. ॲल्युमिनियम स्वतंत्र आहे म्हणून पर्याय 4 पण कटलेला आहे. म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर अभिकथन आणि कारण. अभिकथन काय बघा. अलबिरूनी एवं इब्न बतूता जैसे यात्रियों ने भारत से विभिन्न देशों की यात्रा की. तर इथं थोडंसं हिंदी म्हणजे आपल्याला समजणंच गरजेचं आहे, ठीक आहे. भारतातून केलेली नाही ना. काय म्हणते बघा, अलबरूनी एवं इब्न बतूता जैसे यात्रियों ने भारत से विभिन्न देश, नाही भारतातच आले होते ते यात्रेसाठी, ठीक आहे. म्हणजे ये रॉंग है. यात्राओं से लोगों को एक दूसरे के विचारों को जानने को अवसर मिलता है. आर सही है, मतलब ये गलत होगा और आर सही होगा. तो ये गलत किंतु आर सही, म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर निम्नलिखित में से कौन प्राथमिक स्तर पर EVS पढ़ाने में अनुभवात्मक रणनीतियों को सबसे अच्छा दर्शाता है. ठीक है, अनुभवात्मक रणनीतिया, ठीक आहे. तर त्याला काय म्हणू आपण, एक्सपेरिमेंटल स्ट्रॅटेजीज. प्राथमिक स्तर पर चर्चा त्याच्यामध्ये येईल, ठीक आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स येईल तुमचा. क्षेत्रभ्रमण पण त्याच्यामध्ये येईल. कला एवं एकत्रित शिक्षा त्याच्यामध्ये येईल. प्रदर्शन त्याच्यामध्ये येणार नाही. लक्षामध्ये डेमॉन्स्ट्रेशन त्याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर कथनांचा अभ्यास करायचा ए आणि बी. हे डायरेक्ट तुम्हाला जे NCERTचे 4थी 5वीचे बुक्स आहेत EVSचे त्याच्यामधनं हे प्रश्न काढलेले आहेत. कौवा पेड़ की बहुत नीची डाल पर घोंसला बनाता है. कथन हे काय म्हणते, कौवा पेड़ की बहुत नीची डाल पर घोंसला बनाता है. रॉंग. कावळे तर खूप उंच झाडाच्या फांदीवर त्याचा जे घोंसला आहे त्याला काय म्हणू आपण, घरटे आहे, ते बनवतात. म्हणजे पहिलं रॉंग झालं. विवर पक्षी 2 पतों को सीकर अपना घोंसला बनाता है. हे पण रॉंग आहे, कारण 2
जे काही पानं आहेत त्यांना शिवून जे काही घरटं बनवते ती असते चिडिया, जिला दार्जिन चिडिया असं म्हणतात. ठीक आहे, दर्जिन चिडिया. म्हणजे दुसरं पण रॉंग आहे. मग आता हे तुम्हाला आपल्याला अभ्यास करताना असं वाटतं की अरे हे खूप किचकट आहे. किचकट नाही, ते डायरेक्ट त्यांनी काय केलं आहे, बुक्स काढले तर 4थी 3री आणि 5वीचे, आणि त्यामधून क्वेश्चन सेट केलेले हे आहेत. ठीक आहे, म्हणजे दोन्ही रॉंग, म्हणजेच पर्याय 4 ए और बी दोनों गलत है. त्यानंतर अभिकथन और कारण. ईवीएस की पाठ्यपुस्तकों में कहानियाँ और आख्यानों का उपयोग किया गया है. ईवीएस की पाठ्यपुस्तकों में कहानियाँ और आख्यानों का उपयोग किया गया है. सही है. उद्देश्य है कि बच्चे को संवेदनशील बनाना, क्योंकि वह कहानी में पात्र के साथ तदानुभूति रख सकता है. पाठ्य पुस्तकें बच्चों को हमारे समाज के भीतर मौजूद व्यापक मतभेदों के प्रति संवेदनशील बनाना चाहिए. हे दोन्ही कारण पण बरोबर आहे. कारण का कथा ठेवल्या तर ईव्हीएसच्या बुक्समध्ये, कारण जे मुलं असतात छोटी, ही त्या कथेतील नायक आणि स्वतःला काय करतात, ती म्हणजे आपल्यासारखं किंवा मी आहे तसा किंवा मी तसं ॲक्टिंग करायला पाहिजे किंवा मी तसे कृत्य करायला पाहिजे. ठीक आहे, तर तदनुभूती त्यांच्यासोबत ते साधतात. ठीक आहे, म्हणजे कारण आणि अभिकथन हे दोन्हीही योग्य आहे. म्हणजे सी उत्तर घ्यावं लागेल. अभिकथन और कारण दोनों सही है और कारण अभिकथन की सही व्याख्या करता है. नेक्स्ट, पौधों की एक प्रजाति एक्स है जो बहुत अधिक संख्या में पैदा होती है, लेकिन पूरे विश्व में भारत के वाय भाग में ही पाई जाती है. यह किस प्रकार की प्रजाति है. ठीक आहे, एक झाडाची जात आहे एक्स नावाची, जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते, जी जगामध्ये नाही मात्र भारतातल्या एकाच प्रदेशामध्ये पाहायला मिळते. तर तिचा प्रकार कोणता आहे. ती स्थानिक आहे. यस, ठीक आहे, ती स्थानिक असणार आहे. कारण विलुप्त होणे की कगार पर, तर ते म्हणतात खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे हा पर्याय कटला. विदेशी असं म्हणता येणार नाही. प्रचुर आहे असंही म्हणता येणार नाही, कारण ती सर्वच देशामध्ये नाही किंवा सर्वच प्रदेशामध्ये नाही. म्हणून पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर जिओमॉर्फोलॉजीवर क्वेश्चन आहे. निम्नलिखित में से सही विकल्प चुने. आणि अगोदर तर तुम्हाला पृथ्वी के आयतन में निम्नलिखित होते है. ठीक आहे, जर आता इंटेरियर ऑफ द अर्थ मध्ये जर तुम्ही गेलात पृथ्वीच्या भूगर्भामध्ये, तर 3 विभाग आहेत आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे जर आपण जर अशी पृथ्वी जर बघितलं तर सर्वात पृथ्वीच्या वरचा जो विभाग आहे त्याला आपण भूकवच म्हणतो. ठीक आहे, भूकवच म्हणतो. भूकवचानं पृथ्वीचा 1% भाग व्यापलाय. नंतरच्या खालचा त्याच्या म्हणजे 30 किलोमीटरपर्यंत आणि नंतर 2900 किलोमीटरपर्यंत मध्यावरण आहे. मध्यावरणानं पृथ्वीचा जवळपास 84% भाग व्यापलेला आहे. ठीक आहे, ज्याला मेंटल असं बोलले. आणि परपटी म्हणजेच भूकवच. ठीक आहे, क्रस्ट याने परपटी याने मराठीमध्ये भूकवच. आणि क्रोड किंवा त्याला कोर असं म्हणतो आपण, त्यानं 15% भाग व्यापलेला आहे, जो सर्वात खोल म्हणजे सर्वात शेवटी आहे. म्हणजे हे तीनही ए बी और सी ये तीनों सही है. त्यानंतर नेक्स्ट, निम्नलिखित में से कौन सी रणनीति यात्रा थीम को पढ़ाते समय जांच को बढ़ावा देती है. इंक्वायरी को बढ़ावा देती है. छात्रों को पुरानी कारों पर डिजिटल प्रस्तुति देने के लिए कहना. आता याच्यामध्ये आपल्याला काय इन्क्वायरी वगैरे काही दिसत नाही. आसपास के क्षेत्रों में रुचि के विभिन्न स्थानों के चित्र दिखाना. चित्र दिखाने से काम नहीं होगा इन्क्वायरी का. छात्रों से परिवहन के विभिन्न साधनों के चित्र एकत्र करने के लिए कहना. ठीक आहे, ही वेगळीच ॲक्टिव्हिटी होईल, याच्यामध्ये जांच काही नाही. छात्रों से उनके या उनके पड़ोसियों के यात्रे के अनुभवों को बताने के लिए कहना.
म्हणजे पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर एक ईवीएस शिक्षिका अपने छात्रों से कल्पना करने और उत्तर देने के लिए कहती है, क्या होता अगर पृथ्वी से सभी पक्षियों को एक साथ मार दिया जाता. तर त्याला आपण म्हणतो डायव्हर्जन क्वेश्चन. ठीक आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अपसारी प्रश्न. त्यानंतर सलीम और राजू स्कूल में जाने वाले बच्चे हैं. सलीम को तला हुआ खाना और मैदा से बने उत्पाद बहुत पसंद है. दूसरी तरफ राजू घर का बना स्वस्थ खाना खाता है, लेकिन वह पालक और अन्य हरी पत्तेदार सब्जियां कभी नहीं खाता. दोनों का निम्नलिखित में से क्रमशः किस विकार से पीड़ित होने की संभावना है. ठीक है. सलीम तला हुआ खाना खाता है और मैदे का खाना खाता है. ठीक है. तो उसे मोटापा होगा, सलीम को मोटापा होगा. और राजू जो है वो घर का खाता है लेकिन हरी पत्तियाँ नहीं खाता, हरी सब्जियाँ नहीं खाता, पालक नहीं खाता. तो उसको एनीमिया होता, क्योंकि उसमें आयरन की मात्रा ज़्यादा होती है और वो ही खा नहीं रहा, मतलब उसको एनीमिया होगा. मोटापा और एनीमिया जिस ऑप्शन में है ये आंसर सही है. नेक्स्ट, भिन्न में से उष्मा के कुचालक समूह का चयन करे. नाही, त्याला आपण काय म्हणतो, सुवाहक दुर्वाहक असतं ना सायन्समध्ये, त्यावर आधारित क्वेश्चन आहे कुचालक याने की. ठीक आहे. तर आता उष्णता कशातून वाहते किंवा कशातून वाहणार नाही, कुचालक याने दुर्वाहक बोलेंगे उसे. तर बघा आता हवा, ठीक आहे, ऊन, आता हवेतून प्रसार होते काही प्रमाणामध्ये, कारण वाऱ्यामधनं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. थंड उष्ण वारे. ऊन, ॲल्युमिनियम सुवाहक आहे उष्णतेचा, म्हणजे पर्याय एक उत्तर येणार नाही. ऊन, लकडी, लोहा सुवाहक आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 पण येणार नाही. ठीक आहे. हवा, जल, तांबा सुवाहक आहे, म्हणजे पर्याय 4 पण येणार नाही. ऊन, आता इथं ऊनचा अर्थ ऊल, ते लक्षात घ्या. त्यानंतर प्लास्टिक वाहू शकते त्याच्यामधनं. प्लास्टिक दुर्वाहक आहे ना, आता दुर्वाहक शोधायचे. प्लास्टिकमधून वाहणार नाही आणि लाकडामधून पण वाहणार नाही. म्हणजे इथं काय दिले बघा, काही पर्याय एक आपल्याला एक्झाम्पल दिलेत सुवाहक दुर्वाहकचे, पण आपल्याला काय कुचालक. ठीक आहे. म्हणजे कंडक्टर्स ऑफ हीट, पुअर कंडक्टर्स, म्हणजे सगळ्यात पुअर कंडक्टर्स ऑफ हीट कोणते असतील तर ऊल, प्लास्टिक आणि वूड, म्हणजे पर्याय 2 वाले. नेक्स्ट, रोशनी एक ईवीएस शिक्षिका ने सरसों, हरा चना, बंगाल चना और मिर्च के प्रत्येक 20 बीजों में से कितने बीज अंकुरित हुए के लिए एक डेटा चार्ट प्रदर्शित किया. उन्होंने उनसे यह समझने के लिए कहा कि विभिन्न बीजों के अंकुरण दर में विभिन्नता क्यों होती है. वह कौन से कौशल का आकलन करना चाहती है. एक ॲक्टिव्हिटीज दिली आहे बघा विद्यार्थ्यांना, की वेगवेगळे बिया दिल्यात आणि त्याचा 20 जे काही 20 त्यांना बीज दिले. ठीक आहे. आणि ते चार्ट बनवायचा एक, और उनसे समझने के लिए कहा कि विभिन्न बीजों के अंकुरण दर में भिन्नता क्यों होती है. ठीक आहे. तर त्यांचं अंकुरण होतं आहे, त्यांची वाढ होती आहे, तर वेगवेगळी भिन्नता आहे, त्यांचं का होती आहे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर यामधनं विद्यार्थ्यामध्ये कोणकोणती कौशल्ये येतील, हे असा सरळ प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. बघा, हिंदी तुम्ही एकदा दोनदा जर वाचलंय तर आपल्याला सहज लक्षात येतं की आपण या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये जॅच आहे का काही. ठीक आहे. इन्व्हेस्टिगेशन नाही आहे काही. ठीक आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन नाही आहे, म्हणजे पर्याय 2 तर कटला. हा एक, याच्यामध्ये एक्सपेरिमेंट पण नाही आहे, यामध्ये काही प्रयोग नाही आहे. कारण आपल्याला म्हणले कोणती कौशल्ये विकसित होतात. अनुमान
लावावं लागेल त्या बीजांकुरण प्रोसेसमध्ये आणि निष्कर्ष पण काढावे लागतील. ठीक आहे, म्हणजे 2 आन्सर दिले तर पर्याय 1 आणि पर्याय 4. त्यानंतर पर्वतारोहियों को अधिक ऊंचाई पर नाक से खून बहने का कारण होता है, तो रक्त कोशिकाओं में दबाव बाहरी दबाव से अधिक हो जाता है इसलिए. नेक्स्ट, अभी कथन ये, अगर कोई तैरना नहीं भी जानता है तभी भी मृत सागर में वह आसानी से तैर सकता है. ठीक आहे, ये काय म्हणतो पर्याय की ज्याला पोहणे जमत नाही, येत नाही, तरी तो मृत समुद्रामध्ये पोहू शकतो. बरोबर आहे, कारण मृत समुद्राची क्षारता खूप मोठ्या प्रमाणात आहे. क्षारता वाढल्यामुळे घनता वाढते पाण्याची. मग पाण्याची घनता ही व्यक्तीच्या घनतापेक्षा जास्त बनते, म्हणून ती व्यक्ती त्याच्यावर तरंगते. म्हणजे पहिला बरोबर आहे. मृत सागर के 1 लीटर पानी में 300 ग्राम नमक पाया जाता है, जो इसे सबसे अधिक नमक सांद्रित सागर बनाता है. म्हणजे आर पण त्याचं बरोबर असणार आहे. दोनों सही है, ए और आर सही है तथा आर ए का सही व्याख्या करता है. म्हणजे पर्याय 3 उत्तर आपल्याला घ्यायचं आहे. नेक्स्ट, ईवीएस पढ़ाते समय एक शिक्षक निम्नलिखित विधियों को पालन करता है: सोचो, जोड़ो, साझा करो, पारस्परिक सहपाठी ट्यूशन, जिक्सा, रणनीति, सहपाठी पुनर्निरीक्षण के उदाहरण है. आता तुम्ही जर बघितलं तर काय म्हणते ते, ईवीएस पढ़ाते समय एक शिक्षक निम्नलिखित विधियों का पालन करता है. ठीक आहे, थिंक, पियर शेयर, रिसिप्रोकल पियर ट्युटोरिंग, जिक्सॉ स्ट्रॅटेजी अँड पियर रिव्ह्यू. तर साहजिकच हे असेल पियर ग्रुप लर्निंग. ठीक आहे, पियर ग्रुप म्हणजे सहपाठी समूहाद्वारा सीखना. नेक्स्ट, एक ईवीएस शिक्षक के रूप में आप चाहते हैं कि आपके विद्यार्थी वयस्कों के आसपास अपनी सुरक्षा के बारे में जागरूक हो ताकि वे अपनी देखभाल कर सके और यौन उत्पीड़न का शिकार न हो. आपको कौन सा कदम सबसे उपयुक्त लगता है? ठीक है, यौन उत्पीड़न के खिलाफ आपको कौन सा कदम सबसे उपयुक्त लगता है? गुड टच और बैड टच के बारे में वर्कशॉप आयोजित करें. ये तो बिल्कुल सही है. छात्राओं के लिए आत्मरक्षा कार्यशाला, उन्हें पोक्सो एक्ट 2012 के बारे में बताएं, उन्हें अजनबियों से दूर रहना सिखाएं. ये सही है, सबसे ज़्यादा सही है पर्याय 1. हाथियों के विषय में वह कथन चुनिए जो सही है. हा प्रश्न पण डायरेक्ट आपल्याला त्यांनी NCERT बुकमधून टाकलेत बघा. हाथी 14-15 वर्ष की आयु तक ही झुंड में रहते हैं. ये बरोबर है. 15 वर्ष से अधिक आयु के हाथी झुंड छोड़ देते हैं और अकेले ही रहते हैं. दूसरा पण विधान बरोबर है. हाथिनियाँ झुंड में रहती है. तीसरा पण बरोबर है. चौथं, एक झुंड में 20 से 25 हाथिनियाँ और उनके बच्चे रहते हैं. हे चुके. 10 ते 12 असतात ते हाथिनियाँ आणि त्यांचं पिल्लव 10 ते 12 असतात. की म्हणून चौथं रॉंग आहे. आपल्याला विचार होतं कि सही नहीं है. क्या सही नहीं है? 4 वाला सही नहीं है. कथन 1 और 2. कथन 1 है, ईवीएस पाठ्यचर्या सीखने के सामाजिक रचनावादी परिप्रेक्ष्य में तैयार किया गया है. ठीक है. और दूसरा है, बच्चों के गहन अध्ययन के साथ बच्चे के बारे में पियाजे के विचार सामाजिक रचनावादी परिप्रेक्ष्य का प्रतिनिधित्व करते हैं. आता सामाजिक रचनावादी तो है, मतलब ये तो सही है, एक सही है. लेकिन दूसरा देखो, बच्चों के गहन अध्ययन के साथ बच्चों के सीखने के बारे में पियाजे, बच्चों को सीखने के बारे में पियाजे
के विचार सामाजिक रचनावादी परिप्रेक्ष्य का प्रतिनिधित्व करते हैं। आता आपल्याला माहिती आहे की पियाजे हा बालकाच्या बोधात्मक विकासावर भर देतो। ठीक आहे, पियाजे हा बालकाच्या बोधात्मक विकासावर भर देतो। सामाजिक रचनावादी यावर कोण बोलतो? लेव वॅगोटस्की। ठीक आहे, लेव वॅगोटस्कीचे विचार आहे सामाजिक रचनावादी, मात्र पियाजेचे ते नाही आहेत। म्हणजे मग कथन 2 हे चुकीचं आहे। एनसीईआरटी की 5वीं कक्षा की पाठ्यपुस्तक में झारखंड में रहने वाली सूर्यमणि की एक वास्तविक कहानी है। यह अध्याय आदिवासी जीवन और सूर्यमणि की भूमिका दर्शाता है। छात्रों के लिए प्रासंगिक अध्याय द्वारा संबंधित सबसे महत्वपूर्ण पहलू का चयन करें। जनजातीय समुदाय के बारे में लोकप्रिय धारणाएं और पूर्वग्रह नाही, ते पूर्वग्रह नाही आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचे। वनवासियों और उनके पास रहने वाले जंगलों के बीच घनिष्ठ संबंध भी सही है। लड़कियों की शिक्षा कैसे उनके जीवन को बदलाती है, सही है। जनजातीय आदिवासियों द्वारा उपयोग किए जाने वाले वन उत्पाद, सही है। बी सी डी। अगर आप सूर्यमणि की पूरी पाठ पढ़ेंगे वो 5वीं कक्षा की, तो आपके वो समझ में आ जाएगा, मतलब 4 वाला सही है। नेक्स्ट, तेलंगाना के सापेक्ष गुजरात और बिहार की क्रमशः स्थितियाँ है। ठीक आहे, आता भारताच्या नकाशामध्ये जर अंदाज पाहिला तर आपण इथं तेलंगणा आहे, तर तेलंगणाच्या तुलनेमध्ये काय म्हणते ते गुजरात, तर गुजरात आहे वायव्येला म्हणजे उत्तर पश्चिम, आणि बिहार आहे ईशान्येला। बिहार इथं आहे आणि गुजरात इथं आहे, हा तेलंगणा आहे, म्हणजे हे उत्तर येईल। उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य, उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य। हे डायरेक्ट जसं दिशाज्ञानावर आधारित जसं तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये गणित विचारतात ना, तसं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, तसं आपण थोडंसं काढून घेऊ, ते ट्रेस करू। आपका घर एक्स पर स्थित है तथा आपका विद्यालय वाई पर स्थित है। आपके घर से विद्यालय तक के लिए कोई सीधी सड़क है नहीं है। अंत में आप पहले ये पर जाते हैं जो एक्स के ठीक उत्तर में लगभग 125 मीटर आहे। म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, आपलं घर एक्स या ठिकाणी आहे। समजा आपण जर आपलं घरचं लोकेशन फिक्स केलं की आपल्या घराचं लोकेशन हे आहे। ठीक आहे, पहिला जो ठिकाण आहे तो आहे ये, जो एक्स के ठीक उत्तर लगभग 125 मीटर आहे। म्हणजे आपण पहिलं ठिकाण ये आहे जे 125 मीटर आहे। समजा उदाहरणार्थ हे अंतर आहे 125 की दूरी पर है। फिर आप बी पर जाते हैं जो ये से ठीक पश्चिम में 75 मीटर। ठीक आहे, ठीक आहे, ये पासून पश्चिमेला बी आहे 75, म्हणजे इथं आहे बी आणि हे अंतर आहे 75। ठीक है, फिर सी पर जाते हैं जो बी के ठीक उत्तर में लगभग 150 मीटर दूरी पर है। म्हणजे परत सी असं आहे, हा सी आहे, जे 150 हे अंतर आता किती आहे, 150 मीटर आहे। अंत में वाई पर अपने विद्यालय पहुंचते हैं जो सी के ठीक पूर्व में 75 मीटर दूर है। वाय आपके विद्यालय के म्हणजे दिशा कोणत्या दिशेला आहे असं विचारलंय तुम्हाला। वाय हे ठिकाण म्हणजे परत पूर्वेला जर आपण 75 आलो तर बरोबर हे याच्या एक्सच्या उत्तरेला असणारे वाय। ठीक आहे, पण प्रश्न उलटा विचारलाय त्यांनी। प्रश्न काय विचारला, वाय पर आपके विद्यालय के सापेक्ष एक्स पर आपके घर की दिशा सही क्या है, तर घराची दिशा काय आहे, दक्षिण आहे। ठीक आहे, जी अशी डायग्राम झाली होती ना, हा एक्स आपली डायग्राम कशी झाली होती, एक्स म्हणजे असं उत्तरेला गेला 125, नंतर 75, नंतर 150, नंतर परत 75, इथं तो पोहोचला होता। म्हणजे घर कोणत्या बाजूला आहे मग, एक्स, तर हे इथं झालं वाय, इथं झालं ए, इथं झालं बी, इथं झालं सी, तर घर आहे दक्षिणेला।
पहले दिन से 10 दिन में दिन तक बीज किस प्रकार के अंकुरण में आते। रीता के अंकुरण पाठ पढ़ाने से पहले अपने विद्यार्थियों को ये कार्य दिया। वो अपने छात्रों के कौन सी क्षमता आकलन करने की कोशिश कर रहे हैं। परत एकदा अंकुरण पाठावर प्रश्न विचारला तर चित्र बनाया और प्रस्तुत करे, चित्र काढा आणि प्रस्तुत करा हे त्याच्यामध्ये येणार नाही। अनुमान करे अंकुरित के बीज कैसे दिखेंगे हे बरोबर आहे। निरीक्षण करे और रेकॉर्ड करे हे बरोबर आहे। दी गई क्रियाकलाप के निष्कर्ष निकाले बरोबर आहे। म्हणजे BCD कशामध्ये आहे, BCD पर्याय 1 मध्ये आहे। त्यानंतर समर अपने छात्रों से अपने परिवार के सदस्यों से सलाह लेने के लिए कहता है कि वे अलग अलग तरीकों के पकाए गए अलग अलग खाद्य पदार्थों के नामों को पता लगाए, जैसे कि भाप देना, भूनना, उबालना, तलना आदि समझ के उपयुक्त कारण है। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा समर नावाचा जो शिक्षक आहे ना तो विद्यार्थ्यांना सांगतो की घरी जाऊन माहिती घ्या की पदार्थ कसे बनवतात वगैरे वगैरे वगैरे। ठीक आहे, तर त्याच्यातून सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे, बच्चों को समूह में कार्य करने के अवसर प्रदान करना। आता विद्यार्थी तर घरी जाऊन पर्सनल विचारला लागला आहे। ठीक आहे, विद्यार्थी वैयक्तिक माहिती घेत आहे ना, म्हणजे हे काही उत्तर नाही। गृह कार्य को प्रोत्साहित करना, गृह कार्य को प्रोत्साहित करण्याचा मुख्य उद्देश नाही आहे, प्रयोग को प्रोत्साहित करना। आता सायंटिफिक रिसर्च नाही ना यामध्ये। सामाजिक आंतरक्रिया में सुधार करना, म्हणजे पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। आणि शेवटचा प्रश्न आहे, छात्रों में EVS में प्रक्रिया कौशल का आकलन करने के लिए आकलन की उपयुक्त उपकरणों की अधिकतम संख्या का चयन। EVS में प्रक्रिया कौशल का आकलन करने के लिए आकलन की उपकरणों की अधिकतम संख्या का चयन करे। ठीक आहे, तर हे विद्यार्थ्यांसाठी आहे। शिक्षक डायरी त्याच्यामध्ये येणार नाही, परियोजना कार्य येईल, चित्रपठन येईल आणि चित्र बनवणं पण येईल। म्हणजे BCD हे आपल्याला उत्तर घ्यायचं आहे। ठीक आहे, नकाशा प्रमाणावर प्रश्न आहे, किसी केंद्र शासित प्रदेश के मानचित्र के एक कोने पर नीचे दिए गए पैमाने को दर्शाया गया है। ठीक आहे, कोपऱ्यामध्ये तुम्हाला नकाशामध्ये एक परिमाण दिले। परिमाण काय आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 155 मीटर। यदि कोई व्यक्ति इस मानचित्र पर 2 शहरों के बीच की दूरी 19.7 सेंटीमीटर मापता है तो इन दोनों शहरों के बीच की वास्तविक दूरी क्या है लगभग। ठीक आहे, नकाशा प्रमाणावर प्रश्न आहे। ते काय म्हणतात, नकाशामध्ये लक्षात घ्या, नकाशामध्ये 1 सेंटीमीटर बरोबर 155। पण नकाशामध्ये ज्यावेळेस समजा आता हा एक नकाशा आहे, ज्यावेळेस 2 ठिकाणं मोजले त्यावेळेस त्या स्केलवर ते 2 ठिकाणं किती भरले, 19.70 सेंटीमीटर नकाशावर भरले। तर वास्तविक ते जमिनीवर किती दूर आहेत असा सरळ सरळ प्रश्न आहे। आता आपल्याला माहिती आहे की 1 सेंटीमीटर हे 1 सेंटीमीटर बरोबर 155 मीटर, म्हणजेच काय 19.7 म्हणजे 19.7 गुणिले 155 बरोबर 3053.5। पण हे आलं मीटरमध्ये आणि तुम्हाला उत्तर दिलेत किलोमीटरमध्ये, त्याला भागिले 1000 करा, म्हणजेच काय येतं 3.05 म्हणजे पर्याय 1। अशा पद्धतीनं आपण EVSचे प्रश्न बघितले। जे मित्र CTETची तयारी करतात, ठीक आहे, त्यांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून तुम्हाला किमान कळेल की EVS जर तुम्ही एकदा जरा समजून घेतलं, दोनदा जर समजून घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला EVSचे प्रश्न सुद्धा सोपे जातील। धन्यवाद।